मंडळी, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए या डायलॉगचं लेटेस्ट उदाहरण काल अख्ख्या जगाला बघायला मिळालं. ठिकाण होतं फ्रान्स आणि वेळ होती सकाळी 6ची. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आणि गेल्या 110 दिवसांपासून सुरू असलेलं अमेरिका इराण युद्ध अखेर संपल्याचं जाहीर केलं आणि जगभरात याची चर्चा सुरू झाली. अमेरिका आणि इराण गेल्या 46 वर्षांपासूनचे एकमेकांचे कट्टर शत्रू. कधी अमेरिकेने इराणला दहशतवादाला पाठिंबा देणारा देश म्हटलं, तर कधी इराणने अमेरिकेला जगातील सगळ्यात मोठा हस्तक्षेप करणारा देश म्हटलं. अनेक वर्ष या दोन्ही देशातील अंतर्गत वाद धुमसत होता, पण शेवटी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर हल्लाबोल केला आणि तिथून सुरू झालं दोन्ही देशातलं युद्ध. पण महासत्ता असलेल्या अमेरिकेला इराणने जेरीस आणलं. 110 दिवस चाललेल्या या युद्धात अमेरिकेने आणि इस्रायलने इराणमधील अनेक लष्करी आणि आण्विक ठिकाणांवर हल्ले केले. इराणने त्याला प्रत्युत्तर देत आखाती भागातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करून दबाव निर्माण केला. या दरम्यान हजारो लोक विस्थापित झाले, असंख्य निरपराध लोकांचा मृत्यू झाला आणि जगातील तेल व्यापार धोक्यात आला. 110 दिवस एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेले दोन्ही देशांच्या अध्यक्षांनी काल एकाच कागदावर सह्या केल्या. 17 जून 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पण हा करार म्हणजे खरंच युद्धाचा शेवट आहे का, की हा पुढच्या युद्धापूर्वीचा तात्पुरता ब्रेक आहे? आणि या 14 अटी नेमक्या काय आहेत, सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका आणि इराणमधील संघर्ष मोठ्या युद्धात बदलला. अमेरिकेने इराणच्या लष्करी आणि आण्विक ठिकाणांवर थेट हल्ला सुरू केला. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती प्रदेशात दबाव वाढवला. काही आठवड्यातच सगळा मध्यपूर्व प्रदेश पुन्हा एकदा युद्धाच्या विळख्यात अडकला. पण या युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यामुळे जगभरातील तेल बाजार हादरला. कारण जगातील जवळपास 20% तेल वाहतूक ज्या समुद्री मार्गातून होते तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ धोक्यात आला. जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला असता तर जगभरात पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढले असते आणि त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर मोठा आर्थिक ताण आला असता. म्हणूनच वाटाघाटी झाल्यानंतर 8 एप्रिलला युद्धविराम जाहीर करण्यात आला. पण युद्धविराम म्हणजे शांतता नाही, कारण त्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित होते. हॉर्मुझचं काय, आर्थिक निर्बंधांचं काय, इराणच्या अणु कार्यक्रमाचं काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा युद्ध होणार नाही याची हमी कोण देणार? शेवटी पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि अमेरिका आणि इराणमध्ये इस्लामाबादमध्ये शांतता करारासाठी मीटिंग्स पार पडल्या. त्यासोबत कतार, सौदी अरेबिया आणि काही युरोपीय देशांनीही पडद्यामागून मध्यस्थाची भूमिका बजावली. अनेक आठवडे दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकमेकांशी बोलत होते, पण कोणताही तोडगा निघत नव्हता. पण शेवटी 17 जूनला त्यांच्या बैठका सुफळ संपूर्ण झाल्या. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी जाहीर केलं की अमेरिकेसोबतच्या सामंजस्य कराराच्या मजकुरावर दोन्ही देशांच्या अध्यक्षांनी अधिकृतपणे स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जगाच्या दृष्टीने ही खूप महत्वाची घटना आहे. त्यामुळे 1979 नंतरची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, ही काय फायनल पीस ट्रीटी नाही आहे. हा 14 कलमी अंतरिम मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजेच अंतरिम सामंजस्य करार आहे. आता पुढील 60 दिवसात अंतिम करारासाठी वाटाघाटी होणार आहेत. जर कोणत्याही बाजूने अटी मोडल्या तर हा करार कोसळू शकतो. ट्रम्प यांनी स्वतः तसं स्पष्ट केलंय. सध्या मंजूर झालेल्या 14 अटी काय आहेत ते जाणून घेऊयात. पहिली अट म्हणजे इराण विरोधातील सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवल्या जातील. दुसरी अट, अमेरिका आणि इराण एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाहीत. त्यानंतर तिसरी अट, 60 दिवसांच्या आत अंतिम शांतता करारासाठी वाटाघाटी पूर्ण केल्या जातील. चौथी अट म्हणजे अमेरिकेची नौदल नाकेबंदी टप्प्याटप्प्यानं हटवली जाईल. त्यानंतर 5वी अट ही इराणच्या आसपास तैनात असलेलं काही अमेरिकी सैन्य मागे घेतलं जाईल. त्यासोबतच 6वी अट, इराण 30 दिवसांच्या आत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्ण क्षमतेनं सुरू करेल. 7वी अट, इराणच्या तेल निर्यातीवर दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर म्हणजे 8वी अट ही इराणच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी $300 अब्ज फंड उभा करण्यास अमेरिका पाठिंबा देईल. त्यानंतर 9वी अट,
इराण अण्वस्त्र तयार करणार नाही अशी हमी देईल. 10वी अट म्हणजे इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेचं टप्प्याटप्प्यानं विमोचन केलं जाईल. 11वी अट म्हणजे कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख करणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाईल. 12वी अट ही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली अणु प्रश्न सोडवला जाईल. 13वी अट अंतिम कराराला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा आधार दिला जाईल. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची 14वी अट म्हणजे पुढील 60 दिवसात अंतिम बंधनकारक शांतता करार तयार केला जाईल. आता या 14 अटींवर युद्धविराम तर झालाय, पण आता प्रश्न पडतो या करारात नेमकं कोण जिंकलं. इराणच्या दृष्टीने पाहिलं तर त्याला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तेल निर्यात पुन्हा सुरू होऊ शकते, गोठवलेली मालमत्ता पुन्हा मिळू शकते, निर्बंध कमी होऊ शकतात. अमेरिकेच्या दृष्टीने पाहिलं तर इराणचा अणु कार्यक्रम नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर मंडळी पाकिस्तानच्या दृष्टीने पाहिलं तर मध्यस्थ म्हणून त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मजबूत झाली आहे. आणि जगाच्या दृष्टीनं पाहिलं तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तेल बाजार स्थिर होण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. करारानंतर तेलाच्या किमतींमध्ये 2% जास्त घसरण झाली आहे. पण एक देश अजूनही समाधानी नाही आहे आणि तो म्हणजे इस्रायल. कारण इस्रायल या चर्चेचा भाग नव्हता. अनेक इस्रायली नेत्यांनी या कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना वाटतं की इराणवरचा दबाव कमी होईल आणि भविष्यात त्याचा धोका हा पुन्हा वाढू शकतो. काही अहवालांनुसार ट्रम्प यांनी इस्रायलच्या लेबनॉनमधील आक्रमक भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, हा करार टिकेल का? कारण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ते म्हणजे इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांचं काय होणार, इराणच्या प्रादेशिक मित्र संघटनांचं काय होणार, इस्रायलची पुढची भूमिका काय असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 60 दिवसानंतर अंतिम करार होणार का. म्हणून पुढचे 2 महिने हे मंडळी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण जर या काळात दोन्ही देशांनी विश्वास निर्माण केला तर मध्य पूर्वेचा इतिहास बदलू शकतो. पण जर एका जरी अटीचं उल्लंघन झालं तर पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. आजची खरी गोष्ट अशी आहे की युद्ध थांबलंय पण शांतता अजून निर्माण झालेली नाहीये. दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत पण विश्वास अजून निर्माण व्हायचा आहे. आणि म्हणूनच हा करार इतिहासातील सर्वात मोठ्या शांतता करारांपैकी एक ठरू शकतो किंवा पुढच्या मोठ्या संघर्षापूर्वीचा तात्पुरता विराम सुद्धा ठरू शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतंय, या कराराचा सगळ्यात जास्त फायदा हा कोणाला होणार आहे, अमेरिका, इराण, पाकिस्तान की जगाला? आणि खरंच मध्य पूर्वेत आता कायमची शांतता येईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.